कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मॅडम, तुम्ही मला हे काय सांगताय? जे तुम्ही ऐकलं तेच बोलतोय। नाही पण मॅडम, तुम्ही अक्षराला नोकरीवरनं का काढताय? आम्हाला उलटे प्रश्न विचारायचे नाहीत। आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही तिला सांगा। काय? नाही मॅडम, नाही म्हणजे अहो असं कसं सांगणार ना मी? एकदम शुद्ध मराठी भाषेत सांगायचं। नाही मॅडम, मी नाही सांगू शकणार असं। का नाही सांगू शकत तुम्ही असं? अहो मॅडम, अक्षरा खूप चांगली शिक्षिका आहे हो, आणि मुळात मी तिला काही सांगितलं ना असं काहीतरी तर तिला खरं वाटणार नाहीये। ओ फुलपागारे, तिला खरं वाटावं यासाठी काय कारण सांगायचं ते तुमचं तुम्ही बघा। आम्ही काय त्यात मध्ये पडणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला ती शाळेत नगाय। अहो पण मॅडम, कारण काय? नाही म्हणजे मला खरंच काही सुचत नाही हो। माफ करा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमचा निर्णय बदला म्हणून, पण प्लीज मॅडम माझा ऐका तुम्ही। अहो असं आहे ना की अक्षरामुळे दरवर्षी आपल्या शाळेमध्ये खूप नवीन ऍडमिशन्स येतात। अहो नुसती भरती करून काय उपयोग आहे फुलपगारे? हा, या शाळेमुळे आम्हाला फायदा तर कवाच झाला नाही मॅडम। अहो पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य तरी होतंय ना। ओ फुलपगारे, तुमचं असलं फालतू ज्ञान आमच्या समोर पाजळायचं नाही। जगण्यासाठी ज्ञान नाही, पैसा लागतोय। आता तुमच्या ताटात ज्ञान वाढलं तर काय ज्ञान जेवणारच काय? हा नाही ना, जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा। तो पैसा काय आम्हाला शाळेतनं मिळत नाही। तर आमचं काही शाळेवर अवलंबून नाही, पण आमचं नुकसान होतंय हे तर खरंच आहे की। हो पण मॅडम, शाळा ओ फुलपगारे, शाळा 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 करू नका। नशीब समजा आम्ही तुमच्या शाळेवर अजून बुलडोजर फिरवला नाही। आम्ही जर का शाळेवर बुलडोजर फिरवला तर एकट्या अक्षताची नोकरी जाणार नाही, तुमची पण जाणार आहे, हे ध्यानात ठेवा। आता तुम्ही ठरवा, तुम्हाला आमचं काम करायचं आहे का नाही ते। जर का तुम्ही काम केलं तर काही प्रश्नच नाही, नाहीतर आम्हाला फोन करायला लागल बुलडोजर वाल्याला। मॅडम पण मी ठरवा आता तुम्ही काय ते। निर्णय सांगितल्यानंतर चर्चा करण्याची सवय नाही आम्हाला फुलपगारे। काय बी कारण ठरवा आणि तिला शाळेच्या बाहेर काढा। मॅडम, अहो मला खरंच काही सुचत नाही हो। मग आम्ही सांगतोय तेवढं करा। ती काम चुकार आहे असं म्हणा आणि काढा तिला शाळेतनं। अहो पण ती काम चुकार नाहीये, शाळेच्या कामात एकदम परफेक्ट आहे ती। वेळेवरती येते, वेळेवरती जाते, मुलांना वह्या पुस्तकं देते, एक्स्ट्रा क्लासेस घेते, सगळी शाळेची कामं अगदी परफेक्ट करते ती। ओ फुलपगारे, त्या किती परफेक्ट आहेत हे तुम्हाला माहित आहे आणि आम्हाला माहिती आहे। त्यांचे गोडवे गाऊ नका। नाही मॅडम, सगळ्या पालकांना आणि शिक्षकांनाही माहिती आहे की अक्षरा म्हणजे एक आदर्श शिक्षिका आहे। अहो मी जर तिला अशा क्षुल्लक कारणावरनं काढलं ना तर सगळे हसतील माझ्यावर। अहो, कोणालाही खरं वाटणार नाही ते। मग तिने शाळेतले पैसे चोरले म्हणा, हा नीट शिकवत नाही म्हणा, पोरांना मारलं असं म्हणा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।